पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. जर वाचता येत असेल तर एखादा ग्रंथ ठेवा घरामध्ये, रोज सकाळ संध्याकाळ वाचायचा प्रयत्न करा. बसा ना, वाचा ना, वाचलं पाहिजे. हळूहळू तरी मनामध्ये परिवर्तन होईल ना. बरोबर आहे की ना. मौली, वाईटाच्या संगतीला बसल्यानंतर माणूस हळूहळू बिघडतो का नाही? वाईटाच्या संगतीला बसल्यानंतर माणूस हळूहळू बिघडतो का नाही? अहो, हळूहळू काय, लय फास्ट बिघडतो. लय फास्ट बिघडतो तो ना. मग चांगल्याच्या संगतीला जर आपण बसलो, चांगली कामं जर आपण करायला लागलो, तर कधीतरी आपल्यामध्ये परिवर्तन होईल ना, बदल होईल की नाही? नाही का? कारण बाकीच्या गोष्टी ज्या काही करतो ना, त्यापैकी काही बरोबर येत नाही मौली, काही बरोबर येत नाही. अहो, करोड रुपयाचा बंगला जरी असला तरी शेवटची आंघोळ शेवटी अंगण्यातच ना. काय आता तुमच्या परिस्थितीप्रमाणे तुम्ही कपडे घातले असतील. कोणाचे 500 रुपयाचा ड्रेस असेल, कोणाचा 1000, 2000, 5000, कोणाचे 200 रुपयाची, 400 रुपयाची, 500 रुपयाची, 1000 रुपयाची साडी असेल, पातळ असेल. मांजरपाटामध्ये क्वालिटी आहे का? शेवटी मांजरपाटात लागतंय ना. क्वालिटी आहे त्याच्यात, सांगायला लागेल का असं भारीतला दे रे बाबा, तो बोला भारीतला घेतला नाही, इथं जे आहे ते घेऊन जा. शेवटी काही क्वालिटी नाही ना. समजतंय ना. म्हणजे मधल्या काळामध्ये आम्हाला जे भेद चिटकतात, जे भेद येतात, बरं का, हे कशामुळे? ह्या नको त्या गोष्टींचा अभिमान आम्हाला. प्रॉपर्टीचा अभिमान, मी श्रीमंत आहे, मी ज्ञानी आहे, मी दिसायला सुंदर आहे, मी तरुण आहे. हे सगळं टिकतंय का? तारुण्य आपलं कुठपर्यंत टिकतंय? सुंदरता आपली कुठपर्यंत टिकते? बरं का, कुठपर्यंत टिकते? हा सगळं आम्हाला अभिमान स्पर्श करत असतो, अहंकार आम्हाला स्पर्श करत असतो. बरं का. आणि एवढं स्मरणात ठेवा की यापैकी जे आम्हाला आमचे वाटतात ना, आपलेसे वाटतात ना, त्यापैकी काहीही बरोबर येणार नाही. काहीही बरोबर येणार नाही. नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राणे माझे माझे म्हणून. बंधू कुणाची, बहीण कुणाची, कोण कुणाचे सगळे सोय रे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार. आताच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर सगळे असणार, नाही का? मुलं असतील, मुली असतील, बाई असेल, घरातली सगळे असतील, कुटुंबदार असतील. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये कोण आहे आपल्या बरोबर? कोणीच नाही ना बाबा. कोण असतंय सांगा ना. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. एक तर आलोय, काहीही घेऊन आलेलो नाही, आणि एकट्यानेच जायचं आहे, काहीही घेऊन जाणार नाही. फक्त गेल्यानंतर लोक बोलली पाहिजे देवासारखा माणूस होता. काय नाही, देवासारखा माणूस होता. लोक बोलली पाहिजे, राहिलेली लोक बोलली पाहिजे. येताना आपण रडत आलो मौली, बरं का. येताना रडत आलो आपण सर्व. कोण हसत आलाय का? हसत आलं कोणी आहे का? आपल्याला माहित नसेल, पण या ठिकाणी बऱ्याच आया बसल्या ना, त्यांना माहित असेल त्यांची मुलं रडत आल्यात की हसत आल्यात ती. येताना रडत आलो, ज्यांच्या घरात आपण जन्मलो ते हसायला लागले, कारण मुलगा झाला, मुलगी झाली म्हणून त्यांना आनंद झाला. बरं का. कबीरा, जब हम पैदा हुए जग हसे हम रोये, जग हसे हम रोये. जग हसलं, आम्ही रडलो. ऐसी करणी करते चलो, अशी करणी करायची, असं जगायचंय, असं वागायचंय, आम्हाला हसत जायचंय. जायचं तर आहेच ना, का थांबायला कोणी आलंय? जायचं तर आहेच ना. मग जायचं जर आहेच तर मग असं लेच्या पेच्यासारखा, मरतुकड्यासारखा, नको त्या पद्धतीने, नको त्या प्रकारे जगून, नको त्या प्रकारे कर्म करून, आपल्या आयुष्याची बर्बादी करून, आपल्या संसाराची बर्बादी करून, आपलं जीवन उद्ध्वस्त करून जाण्यापेक्षा जरा मस्त की आनंद घ्या ना जीवनाचा. भगवंताने आयुष्य दिलंय की नाही, मस्त आनंद घ्यायचा आणि हसत या जगाचा निरोप घेत आला पाहिजे. कोणत्याही वेळेला, कधीही, कोणत्याही वेळेला आला तरी आम्हाला हसत गेलो पाहिजे आम्ही. ज्याने जीवनाचा आनंद घेतला ना, ज्या कारणास्तव हा नरदेह दिलेला, परमार्थ केला, भक्ती केली, देवाचं नामस्मरण केलं, जेवढं चांगलं करता येईल तेवढं चांगलं कार्य केलं, जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगण्याचा विचार ज्याने केला ना, तो घाबरत नाही मृत्यूला. तो घाबरत नाही. तो कोणत्याही वेळा आला तरी जायला तयार असतो आणि हसत जात असतो. कबीरा, जब हम पैदा हुए जग हसे हम रोये, ऐसी करनी करते चलो,
हम हसे जग रोये. ज्याला कळेल ना आमका आमका माणूस गेला, अमकी अमकी गेली, ज्याला कळेल त्याच्या डोळ्याला 2 तरी दुःखाचे अश्रू आले पाहिजेत. अरे वाईट झालं रे, वाईट झालं. जग रोये. बरं का. आता साधं उदाहरण आहे. नाही कुणाची कोणी तुझे नव्हे रे, कोणी अंती असेल एकला रे प्राण्या मासे मासे. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्र ही नसते आपले भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोय रे आप्त इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले धरे कासतो धर्माची. कोण नाही आपलं, कोण आहे आपलं सांगा बरं. आता सगळे आपले आहेत. हातपाय थकल्यावर कोण आहे आपलं? नाही. हातपाय जोपर्यंत काम करतात तोपर्यंत सगळे आपले आहेत. पिशव्या जोपर्यंत आपण घरी आणतो तोपर्यंत सगळे आपले. पिशव्या बंद झाल्या तर मग तीच घरातली बोलतात आता आमचं हे काही कामाचं राहिलं नाही का. तीच पोरं बोलतात आता खाऊ येत नाही ना, आमचा बाबा काही कामाचा नाही राहिला आता काय. आणि शेवटच्या वेळेला आपल्या बरोबर मरणोत्तरच्या प्रवासामध्ये जे असतंय ते आपण आयुष्यभर केलेली कर्म, आयुष्यभर जे जगतोय वागतोय बरं का, तेच आपल्याला शेवटच्या वेळेला साथ देत असते. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये ते साथ देत असते आपल्याला. बरं का. मग नको तसं जगण्यापेक्षा, नको तसं राहण्यापेक्षा, नको तसं वागण्यापेक्षा जरा चांगलं वागू ना आपण. आपल्याला एवढं तर माहिती आहे ना का घरातलं जे काही आपण जे काही कमवतोय, जे काही सगळ्या काही गोष्टींसाठी आपण जीव काढतोय नाही. एकदा माणूस निघून गेला की सगळं जागेवर राहते. सासू गेल्यावर सुनाला कळलं का कुठल्या कुठल्या तांदळांच्या डब्यामध्ये पैसे होते ते राहिलं कुठं जागेवर. आलं कोणला कामाला, ठेवलं होतं कोणी, जीव मारला कोणी. समजते ना तुम्हाला. हे ते फक्त ते पैशाची ना तांदळाची गोष्ट नाही, हे सगळं तसंच आहे नाही का. तसंच आहे ना सगळं. ज्या वेळेला ती आई मेली त्या वेळेला त्या आईला नाही का स्मशानात नेली. ते देह तो नाही का, ते प्रेत स्मशानात नेलं. आणि आपल्याला माहिती आहे स्मशानात नेल्यानंतर मग तिथे ते सरणावर ठेवतात चितेवर आणि मग तिथे जलदान करत असतात. जलदान झालं बरं का. आणि मग वरती लाकडं रचायला सुरुवात केली. आता लाकडं रचायला वरती सुरुवात केल्यानंतर मग एकाचं लक्ष गेलं गावाकडे लक्ष गेलं एकाचं बरं का. आणि मग गावाकडे लक्ष गेल्यानंतर एक मुलगी तिकडनं येताना दिसले गावाच्या दिशेने. त्यावेळेला मग त्याने सांगितलं अरे ती मुलगी त्या आईची येते तिकडनं, जरा थांबा, लाकडं रचू नका वरती. आता तोंडावर जर लाकडं ठेवली असेल तर थोडी बाजूला करा, पायावर जर ठेवली असतील तर ती थोडी बाजूला करा. ती मुलीला डोळे भरून बघू द्या, कारण एकदा आग्नी दिली की परत पाहता येणार नाही. कदाचित तिला पाहायची असेल आईला डोळे भरून, तिचं दर्शन घ्यायचं असेल, पायाचं चरणाचं दर्शन घ्यायचं असेल म्हणून येत असेल. जरा ते मोकळी करा तिला, आईला थोडं बरं का. आणि ती मुलगी आली स्मशानामध्ये. आल्यानंतर तिने पायाबियाकडे काही बघितलं ना, डायरेक्ट गेली ती डोक्याजवळ. ती मान अशी इकडे तिकडे करून बघितली त्या आईची आणि तिथून निघून चालली होती. तेवढ्यात त्या माणसाने सांगितलं ताई तुला गावाकडून येताना जेव्हा बघितलं ठेव, तेव्हा वरती रचलेली लाकडं पण मी बाजूला करायला सांगितली. का तर तू आईला डोळे भरून बघशील, आईचं दर्शन घेशील. पायावर ठेवलेली लाकडं सुद्धा बाजूला करून पाय मोकळे केले का तर तू चरणाचं दर्शन घेशील. पण नक्की तू आली का. तेव्हा तिने सांगितलं की घरी चर्चा चालू होती, आईच्या कानातलं काढलं का ठेवलं. अगं बहिणी तसंच ना, तसंच असतंय ना. किती जीव काढला त्यांनी आतापर्यंत नाही का, माझं कानातलं नाही. हा नाही ठेवत हल्ली. वाली जरी राहिली ना बाबाच्या कानात, वाली एखाद्या ती पण नाही ठेवत, कारण त्यांना माहिती एक वाली तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम करते. काय तू करा बरोबर आहे का नाही. आनंद ये ठीक आहे काय. एक वाली भाव तेवढा झालाय ना. असो असेल तरी तुम्ही देऊ नका, कारण ते त्यांच्या बरोबर जातच नाही ना. जळून काय होणार आहे, नका देऊ तुम्ही. पण जीव तेवढं सुद्धा आपल्या बरोबर देणार नाही, एवढं स्मरणात ठेवा. तेवढं पण आपल्या बरोबर देणार नाही बरं का.
असं म्हणतात माणसाच्या बरोबर करगोटा पण येत नाही, करगोटा पण येत नाही माणसाच्या बरोबर, बरं का. पण तुमच्या गळ्यात जर तुळशीची माळ असेल ना, तर ती मात्र तुमच्या बरोबर येत असते, ती कोणीही काढत नाही, कोणीच काढत नाही, बरं का. आता बाबांना ज्या वेळेला मी बघितलं माळकरी, नाही का, त्यावेळेला एक मनामध्ये थोडा असं चांगलं वाटलं म्हणजे काय, ज्या ठिकाणी वातावरण तसं आहे, घरामध्ये आजूबाजूला समाजामध्ये वातावरण तसं असेल तर सहज माणूस माळकरी होऊ शकतो. शिकलेल्या माणसांच्या घरात एखादा मुलगा जर चांगला शिकला तर नवल आहे का? काय नवल आहे? सगळी माणसं शिकलेली आहेत. पण अशिक्षित पूर्ण असताना त्या घरात जर एखादा मुलगा चांगला शिकला तर ते नावाजण्यासारखंच आहे ना. तसं चारही बाजूला जर पाहायला गेलं, आपला समाज, आपली माणसं, आपले नाते, आपली मित्र, बरं का. आता असते कसं, समजा सुरुवातीपासूनच ती एक सवय लागलेली असते नाही का आपल्या जिभेला, आपल्याला सगळ्या काही गोष्टी त्या, बरं का. पण कुठेतरी जर आपण कंट्रोल केला, नियंत्रण केला, बाबांकडे जर बघितलं तर आपणही काहीतरी करू शकतो, आपणही माळकरी होऊ शकतो, किंवा आपणही एक चांगला विचार करू शकतो. पुन्हा एकदा ऐका हा, मनाला माळ घाला, मनामध्ये परिवर्तन करा, मनातून चांगलं वागता येतंय का, जगता येतंय का बघा. आणि मरणोत्तरच्या प्रवासामध्ये कोणीही आपल्या बरोबर नसेल, पण आपण केलेली कर्म आपल्या बरोबर असतात, आपण केलेला धर्म आपल्या बरोबर असतो, आपण केलेला धर्म आपल्या बरोबर असतो, बरं का. आपण खूप श्रीमंत आहोत, आपण खूप श्रीमंत आहोत. ज्यांना आपण श्रीमंत समजतोय ना, मुळीच श्रीमंत नाहीत, ते पैशाने असतील. काय मी नेहमी सांगत असतो, श्रीमंत तो आहे ज्याला त्याच्या आईच्या, बाईचे किंवा ताईच्या हातचा जेवायला भेटताय ना, तो श्रीमंत आहे. सोन्याच्या हातचं जेवायला मिळतंय ना, तो श्रीमंत आहे. बाईच्या हातचं जेवायला मिळतंय तो श्रीमंत आहे. ताईच्या, आईच्या हातचं जेवायला मिळतंय तो श्रीमंत आहे. ज्यांना आपण श्रीमंत समजतोय ना बाबा, अब्जाधीश, त्यांना बाईच्या हातचं कधीच जेवायला भेटत नाही, आईच्या तर लांबच गेला. काय तुकाराम, खरं की कुठे, बरं का. म्हणून असं जगा, असं वागा, खऱ्या अर्थानं आपण श्रीमंत आहोत. आम्ही कोणाची चोरी करत नाही, आम्ही कोणाची लबाडी करत नाही, आम्ही कोणाला लुबाडत नाही. आम्हाला लुबाडतात ती बात वेगळी, काय लग लागते ना. आमच्या योजना खाणारे बरेच असतात वरच्यावर, आमच्यापर्यंत पोहोचू पण देत नाहीत, लग लागते ना. आम्ही कोणाला लुबाडत नाहीत, आम्ही कोणाची चोरी करत नाहीत, लबाडी करत नाहीत. खऱ्या अर्थानं आम्ही विचाराने श्रीमंत आहोत, विचाराने श्रीमंत आहोत, बरं का. आणि चांगला विचार ठेवा, चांगला विचार ठेवा. बघा एक साधं उदाहरण देतो. आपले आरळ्यावरचे आबा किती जणांनी बघितलेत बरं? आबा आपण बऱ्याच जणांनी बघितले असते, बरं. शिकलेले होते का अशिक्षित होते? अशिक्षित होते, पण तरी सुद्धा बाबाचं नाव शंकर ठेवलाय त्यांनी. म्हणजे आबांनी न ठरवता त्यांच्याकडून शंकर या नावाचं नामस्मरण कितीतरी वेळा झालं असेल. तुम्हाला कळतंय ना, मोठ्या गोष्टीने सांगणार मी तुम्हाला, अगदी तुम्हाला पडतील अशाच गोष्टी आणि चालू वर्तमान काळातल्या गोष्टी. काय शंकर या म्हणजे बाबांना हात मारता मारता कितीतरी वेळा नामस्मरण झालं असेल. बाबा खरं की खोटं आहे? आमचे महादू बाबा, नाव काय ठेवलं? तुकाराम. काय तुकाराम तुकाराम करता करता कितीतरी जप झाला तुकाराम या नावाचा, कितीतरी वेळा, कितीतरी जप झाला. आणि हे बघा, तुम्ही ठरवून नामस्मरण करा, नाहीतर नकळत नामस्मरण करा, त्याची प्राप्ती तुम्हाला मिळतेच मिळते, मिळतेच मिळते त्याची, बरं का. अजामेळ हा पापी होता. तुम्हाला कोणाला पापी बोलले चालेल का? चालेल? पापी बोलले चालेल का? पापी, पाप करणाऱ्या माणसाला पापी बोलल्यावर पण राग येतो. अहो एखादा पिऊन जर याला त्याला दारुड्या बोलला ना तरी त्याला राग येतो. कोणला बोलतो आज, कोणला बोलतो म्हणजे काय, पिलायच होतं, त्याला काय करणार, काय. पण त्याला राग येत नव्हता बाबा,
तो जो अजामेळ होता ना, त्याला पापी बोलत तरी राग येत नव्हता. किती पापी असेल तुम्ही विचार करा. त्याच्या नावाच्या पुढेच पापी लावलेलं होतं. पापी, अजामेळ पापी. बरं का. आता काय झालं, त्याचा धंदा म्हणजे काय, आपले फणशी कुराड वगैरे ज्या त्याला असतील ते घ्यायचे, रस्त्यावर थांबायचा, येणारा जाणारा रोबाडाचा जे काय असेल ते त्याचं काढून घ्यायचं, घरी आणायचं ना मजा करायची. बरं का. त्याच्या गावामध्ये एकदा साधू आले. तर साधू आल्यानंतर, त्या गावात आल्यानंतर ग्रामस्थांना विचारलं, बाबा आम्हाला एक दिवस इथं राहायचं आहे, कुठे व्यवस्था होईल का आमची, कुठे व्यवस्था होईल का. बरं का. तुमचं घर तेव्हा शोभून दिसतंय जेव्हा तुमच्या घरामध्ये एक तरी देवाचा फोटो असेल. पुन्हा एकदा ऐका, महागडा नका आणू. नुसता 20-25 रुपयाला प्रतिमा मिळते, ती आणा, एखाद्या पुट्ट्यावर द्या लावून. रोज त्या देवाच्या पुढे दिवा लावा, अगरबत्ती लावा, हात जोडा, नामस्मरण करा, देवाकडे पहा, देवाला प्रार्थना करा. तोच तुमचा परमार्थ आणि तीच तुमची भक्ती. सवय लावा, आपल्या शरीराला वळण लावा. बरं का. तोच सांभाळणार आहे, देवच सांभाळणार आहे आपल्याला. तोच सांभाळत आहे ना आपल्याला. बरं का. तोच सांभाळत. एखादा ग्रंथ ठेवा घरामध्ये, हरिपाठाची मालिका ठेवा. बरं का. बघा, प्रयत्न करा, प्रयत्न करा. बरं का. तेव्हा तुमचं घर शोभून दिसतंय. तेव्हा तुमचं घर शोभून दिसतंय. गाव तुमचं तेव्हा शोभून दिसतंय ते गावामध्ये एकतरी मंदिर असावं. आता आपले कसे 2-3 घर आहेत, त्यामुळे एवढा काही विषय नाही तिथे इथे. बरं का. पण गाव तेव्हा शोभून दिसतंय ना, नाही का. त्या गावामध्ये एखादं तरी मंदिर असावं. आता ते गाव असं होतं का त्या गावात मंदिरच नाही. बरं का. त्या गावामध्ये मंदिरच नाही. आणि मग आल्यानंतर आता ते साधू पुरुष विचारायला लागले, तुमच्या गावात एखादं मंदिर वगैरे काही आहे का, एखादा धर्मशाळा वगैरे किंवा एखादा हॉल वगैरे, असा सभागृह वगैरे. म्हणे काहीच नाही. मग आम्हाला राहायचं, एक दिवस राहायचं, एक रात्र राहायचं इथे, सकाळी आम्ही इथून निघून जाणार आहे. उशीर झालाय आम्हाला आमच्या प्रवासामध्ये, तुमच्या गावात राहायचं आहे. ग्रामस्थांनी अजामेळाचं घर दाखवलं. जा तिथे तुमची व्यवस्था होईल सगळी. कारण का माहितीये का, त्याचं घर का दाखवलं, अजामेळ जरी तसा होता, पापी होता, तरी सुद्धा त्याची बाई पुण्यवान होती. बरं का. बाई पुण्यवान होती त्याची. तुमच्या नात्यामध्ये रावण नावाचा कोणी आहे का? नातेवाईकांमध्ये रावण नावाचा कोणी आहे? नाही ना. कारण त्यांनी कर्म तशी केली ना. रावणाचं नाव पण शिल्लक राहिला नाही. पण रावणाची बायको पतिव्रता होती, मंदोदरी. मला का सांगावं लागलं माहितीये का, काही वेळेला बरं का, नवरा जरी तसा असला तरी बाया मात्र सुस्वभावी असतात. हिरण्यकश्यपू हा देवाचं नामस्मरण करत नव्हता, पण त्याच्या पोटी जन्माला येणारा प्रल्हाद भगवंताचं नामस्मरण करत होता. कारण कयाधू माता भगवंताचं नामस्मरण करत होती, हिरण्यकश्यपूची पत्नी. तसं इकडे अजामेळ जरी वाट सरूंना लुबाडत असेल, बरं का, जरी पापी असेल, तरी सुद्धा त्याची बाई चांगली होती. आणि ग्रामस्थांना माहिती होतं, तिच्याकडे गेलेला माणूस कधी भुकेला जात नाही. तहानलेल्या माणसाची तहान भागली जाते, भुकेलेल्या माणसाला अन्न तिथं मिळलं जात आहे. दान धर्म करण्यामध्ये सगळ्यात भारी बाई आहे ती. बरं का. दान धर्म करणारी बाई आहे. दान धर्म करणारी बाई आहे. तुम्हालाही सांगतो, ज्या वेळेला तुम्ही कधीतरी तीर्थाला वगैरे कुठे गेलात, बरं का, कधीतरी जाणं होतंय ना आपलं, ना का, फिरायला वगैरे आपण जातो ना. बरं. त्या दान पेटीमध्ये टाका, नाही तर नका टाकू, ते मी तुम्हाला सांगणार नाही. कारण तो माझा अभ्यास पण नाही आणि मला गरज पण नाही ते सांगायची. कारण दान पेटीत टाकलेलं देवालाच भेटतील सांगू शकत नाही तुकाराम. बरं का बाबा. दान पेटीत तुम्ही जे टाकताय ते देवालाच भेटतील ना, देवाच्याच कामाला वापरतील असं सांगू शकत नाही. कारण मागं तिरुपतीच्या त्या देवस्थानाच्या एका सेवकाकडे धार पडली, सेवा करणाऱ्या. त्याच्या घरी एवढा मेवा सापडला का आपल्या अधिकाऱ्यांना 3 दिवस लागले होते मोजायला. आता श्रीराम मंदिराचं काय चालू आहे तुकाराम? बरोबर ना. चोरल्या गेले ना. चोरणारे कोण? तुमच्या आमच्या सारखे आपले ठाकरे गेल्यात का, वारले गेल्यात का, कुणबी गेल्यात का, आगरी गेल्यात का, कोळी गेल्यात? पैसे आपले, पैसे आपले. आम्ही श्रद्धेने, आम्ही निष्ठेने, आमचा भाव, आमची नाही का एक विश्वास म्हणून त्या ठिकाणी दान धर्म केला. ज्याला जसं जमेल तसं मजूर कराने सुद्धा तिथे आपलं काहीतरी सहभाग असावं म्हणून 5-25 दिले. आणि डाव कोणचा पडला?
चोरांचा डाव पडला. हे चोर आपल्याला ओळखता आले पाहिजेत. म्हणून तुम्ही ऐका, ज्या ठिकाणी तुम्ही जाताय ना, मला माहिती आपण सगळी मध्यमवर्गीय माणसं आहोत. तुम्ही काय ना मी काय, आपण सगळे सारखेच आहोत, मध्यमवर्गीय माणसं. इथे करोडपती कोणच नाही, बरं का? असेल तर त्याने भरपूर दान धर्म करावा, पण आपण मध्यमवर्गीय माणसं. आपण काय करावं, आपल्यासारख्या माणसांचा जीव जाणावा. जेव्हा तुम्ही जाता की नाही तीर्थला, तेव्हा कोणतरी स्वच्छता करणारा भेटत असेल तुम्हाला, नाही का? तिथे साफ करणारा भेटत असेल, कचरा वेचणारा भेटत असेल, घाला खिशामध्ये हात, 10-20 रुपये काढा, त्याच्या हातात द्या, दादा हे तुम्हाला चहाला ठेवा. काय देवाच्या हातात तुम्ही दान दिल्याचं पुण्य तुम्हाला लाभेल, देवाच्या हातात, बरं का? नको तिकडे काय द्यायची गरज नाही. ज्याला भूक लागलेली आहे त्याला अन्न द्या, ज्याला तहान लागलेली आहे त्याला अन्न द्या, ज्याला कपडे नाहीत त्याला वस्त्र द्या, ज्याला चप्पल नाही ना ज्याच्या पायाला त्याला चप्पल द्या, ज्याला खरोखर उद्या पाऊस पडला तर डोक्यावर छत्री नाही त्याला छत्री द्या. पुण्य लाभेल तुम्हाला, पुण्य लाभेल. असो, आणि अशी पुण्यवान बाई ती, दान धर्म करणारी बाई. म्हणून ग्रामस्थांनी त्यांच्याकडे बोट दाखवलं, तुम्ही तिकडे जा. ते साधू सगळे गेले. तिकडे गेल्यानंतर त्यांची व्यवस्था व्यवस्थित केली. त्या माई माऊलीने शिदा दिला त्यांना आणि राहायला जागा दिली. बाहेर सांगितलं, इकडे तुम्ही शिजवा, जे काय असेल ते तुमचं बघा, काय करायचं ते करा, ठीक आहे? काही लागली सेवा तर अजून तुम्ही मला सांगा, बरं का? आणि साधूंनी मस्त की सगळं काही तिथे अन्न ग्रहण केलं, राहिले. पहाटेचा काकडा झाला, बरं का? आणि कामावर गेलेला आजा मिळाला, कारण त्यांची कामं त्याच टायमाला ना, जेव्हा लोक झोपतात तेव्हा यांची कामं चालू होते. काय बाबा, जेव्हा लोक झोपतात, नाही चोरांचा डाव कधी पडतो बरं, रातचेच, नाही का? ते सगळं गाव झोपला की नाही बघतात आणि मग ते नाही का त्यांची कामं तेव्हा चालू होतात. बरं असो, चला ठीक आहे, हरकत नाही. तर मग पहाटेच्या वेळेला तो आला, हातामध्ये ती कुऱ्हाड बिराड सगळं काही येते, नाही का, त्याच्या शस्त्र. पाहतोय तर अंगण्यामध्ये ही गर्दी, आणि हे सगळे माझ्या जातीचे नाहीत, बोलतो माझ्या जातीचे नाहीत म्हणजे माझ्या विचाराचे नाहीत, विचारांची जात, बरं का? पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, विचारांची जात, बरं का? आणि वारकऱ्याने किंवा आध्यात्मिक कार्य करणाऱ्या माणसाने माणसाची व्यवहारातली जात कधीच बघू नये, कधीच बघू नये, बरं का? उलट आम्हाला संत नेहमी सांगत असतात, ज्या घरात दिवा लागत नाही, ज्या घरात अगरबत्ती लागत नाही, त्या घरात जेवण काय पाणी पण घेऊ नका. पण ज्या घरामध्ये देवाची प्रतिमा आहे, दीप प्रज्वलन केलं जातं, अगरबत्ती लागली जाते, त्या घरात जर आग्रह झाला तर जेवल्याशिवाय निघू नका. समजतंय ना? हे आमच्या जातीचे. असो, तर मग त्याने बघितलं, अरे हे काय सगळे वेगळेच, आणि आतल्या आत लाल झाला तो तसा, मला न विचारता एवढी सगळी गर्दी आणि हे काय चाललंय. तेवढ्यात मग त्यांनी विचारलं, काय कसं काय, कोण तुम्ही? साधू पुरुष सगळे होते, सत्पुरुष. त्यांनी हात जोडले, सांगितलं त्यांनी सगळं. चांगली व्यवस्था केली बाईने, ताई साहेबांनी चांगली व्यवस्था केली. तुमची बाई खूप स्वभावी सुस्वभावी आहे, बरं का? चांगले आहेत आमच्या ताई साहेब, आम्हाला कशाची कमतरता जाणवू दिली नाही त्यांनी, बरं का? असं सगळं सांगितलं त्यांनी. ठीक आहे, चला येतो बोलल्याबरोबर आजामेळ म्हणतो, जा तुम्ही निघा, आता तुम्हाला तसे सोडतो हे तुमचं भाग्य समजा, कारण मला आतापर्यंत भेटलेला मी तसा कोणाला सोडलाच नाही. काय तुम्ही तसे चाललेत ना, या तुम्ही या, बरे का? आता निघता मग त्या साधू पुरुषांनी त्याला सांगितलं, दादा आतापर्यंत कधी तू साधूचं ऐकलं नसशील. ऐकायचं बोलतो, भेट पण नाही कधी, तर ऐकायचं लांब गेलं, कधी भेट पण नाही. आता तुम्ही भेटलाच बोलतो. आता बघितलं मी साधू काय असतात ते, संत काय असतात ते. ठीक आहे दादा, आतापर्यंत कधी ऐकलं नसशील, पण आता एक काम कर, आमच्या ताईसाहेब गरोदर आहेत, अर्थात तुझी पत्नी, बरं का? उद्या जर समजा मुलगा झाला, काय म्हणताय, जर समजा आमच्या ताईला मुलगा झाला तर आमच्या भाच्याचं नाव, अर्थात तुमच्या मुलाचं नाव नारायण तेवढं ठेव, नारायण ठेव. आणि तुम्हाला सांगतो, कधीही कोणाचं ऐकलं नाही, पण काय सद्बुद्धी सुचली आणि तेवढं ऐकलं, मुलगा झाला, मुलाचं नाव नारायण ठेवलं. नकळत कितीतरी वेळा त्या मुलाला हाक मारता मारता नामस्मरण झालं.
आयुष्यभर केलेलं पाप शेवटच्या वेळेला वेदना व्हायला लागल्या, त्रास व्हायला लागला, हाक मारली मुलाला, नारायणा धाव. त्या नारायणाला धावावं लागलं आणि त्या नारायणाने त्या आजामेळाला सोडवलं, वाचवलं, मुक्त केलं. आपला विषय काय आहे? आजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे नामे. तुम्ही घरात असलात तरी देवाचं नामस्मरण करा. तुम्ही शेतावर, बांधावर, कुठे जरी असलात तरी अखंड देवाचं नामस्मरण करा, अखंड देवाचं नामस्मरण करा, बरं का? आणि आपलं सुरुवात अशी झाली की बाबाचं नाव शंकर, तिकडे यांचं नाव तुकाराम, अजून आपण बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या नावाची माणसं असतील इथे, नाही? आता आमचं जर पाहायला गेलं तर माझ्या आजोबाचं नाव कृष्णा, बरं का? वडिलांचं नाव आत्माराम, काका राजाराम, दुसरे काका शांताराम, तिसरे काका श्रीराम. आता मला सांगा, माझ्या आजोबांकडून किती वेळा राम 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 नामस्मरण झालं असेल मुलांना हाक मारता मारता, नाही का? अर्थात अखंड नामस्मरण करा. जर तुम्ही नामस्मरण करत असाल, देवाचं नाव घेत असाल, तर त्याची प्राप्ती तुम्हाला भगवंत दिल्याशिवाय राहणार नाही. त्याची तुम्हाला प्राप्ती मिळेल, मिळेल त्याची प्राप्ती तुम्हाला. आयुष्यभर जर नामस्मरणच केलं नाही तर शेवटच्या वेळेला येईल का त्याच्या मुखातून नाम? वर्षभर जर अभ्यासच केला नाही तर परीक्षेला काय आठवल का? काय वर्षभर नुसत्या उन्हाळक्या मारल्या, नाही का, परीक्षेला काय आठवणार आहे त्याला? तशी मृत्यू म्हणजे आपली परीक्षा आहे. आणि शेवटची परीक्षा, त्याचं वेळापत्रक मिळत नाही, त्या परीक्षेचं वेळापत्रक मिळत नाही. पण त्या परीक्षेत जर आपल्याला पास व्हायचं असेल तर आम्ही आत्तापासून नामस्मरण करायला पाहिजे, नाही का? राम कृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम, बरं का? जे काही आपल्याला प्राप्त झालं असेल ते नामस्मरण आपण करायला पाहिजे, अखंड भगवंताला आठवायला पाहिजे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, नाही का? देवाचं नामस्मरण करा. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. अशा प्रकारे सांगितलेलं आहे की अगदी वेळच मिळाला नाही जास्त. ओम ओम या शब्दाचा जरी आपण, प्रणवाचा जरी उच्चार केला तरी सुद्धा आपला उद्धार होतो, तरी सुद्धा आपला उद्धार होतो. पण केला पाहिजे ना तो, नाही का? आता आयुष्यभर जर नामस्मरणच केलं नाही, शेवटच्या वेळेला त्याला किती जरी सांगितलं, बाबा राम बोला, नाही का? राम बोला बाबा. आता बाबा जायला आलाय, खाटेत पडलाय, बरं का? 2-2, 3-3 वेळा पोरी पाहून गेल्या, 2-2, 3-3 वेळा नातेवाईक पाहून गेले. सगळे नातेवाईक वाट बघत होते की अरे एवढे दिवस झाले, याचा अजून कसं काही कानावर येत नाही. म्हणजे असे पण काही असतात, बरं का? 2-2, 3-3 वेळा खाटावरच्या उतरून परत ठेवायला लागला त्याला. आता त्याला त्याची पोरं बोलतायत, बाबा आमचं सगळं बरोबर होईल, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तर जाता जाता तो बोलतो, नातवांचा कसा व्हायचा, याचा कसा व्हायचा, त्याचा कसा व्हायचा, पोरांचा कसा व्हायचा, तुम्ही तर काही मी या सगळा ठेवलाय पण तुम्ही ठेवाल असं काही वाटत नाही. पोरं बोलतात, बाबा आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही फक्त आता जायला आलेत ना, भगवंताचं नामस्मरण करा, राम बोला. किती शब्द येतो? एकच शब्द ना, अक्षर 2, राम. पण तेवढी यायची म्हटल्यानंतर त्याला पण पुण्य लागतंय. शिव्या यायला काय पुण्य लागतंय? तुमच्या तोंडातून शिव्या यायला काय पुण्य लागतंय का? एकदा पट्टा चालू झाला का थांबत नाही, त्याला काय अभ्यास करायला लागतंय? शाळेत जायला लागतंय त्याला? राम बोलायचं म्हटल्यानंतर आम्हाला प्रयत्न करावे लागतात, पुण्य लागतंय त्याला, नाही का? त्या वैखरीत पुण्य पाहिजे, त्या मुखामध्ये पुण्य पाहिजे, त्या देहाकडे तेवढं पुण्य पाहिजे राम बोलायचं म्हटल्यानंतर. आता याने आयुष्यभर याची लावालावी कर, त्याची लावालावी कर, यांची भांडणं लाव, त्यांची भांडणं लाव, याचा मत्सर कर, त्याचा मत्सर कर, याचा तिरस्कार कर, त्याचा तिरस्कार कर, याला वाईट बोल, त्याला वाईट बोल, बरं का? आयुष्यभर हेच धंदा केलं, त्याला काय राम बोलता येणार आहे? पोरं खूप प्रयत्न करतायत, खूप प्रयत्न करतायत, पण नाहीच ना. शेवटी मग मोठ्या पोराने बारक्याला, त्याच्या बारक्या भावाला सांगितलं, आता एक काम करतो, असा तर काही म्हातारा राम बोलणार नाही. मग खालच्या आलीच्या रामला बोलव जा. त्यांच्या खालच्या आलीमध्ये, त्या गावामध्ये राम नावाचा एक पोरगा होता, त्याला बोलव जा. आणि तो गेला, तो त्याचा बारका भाऊ, त्या बाबाचा बारका मुलगा गेला, त्या रामला शोधला. तो पण विचार करायला लागला, माझे काय काम लागलंय, मला कधी शोधित नाही लोकांना, आज मला शोधायला आल्या.
बरे तो असाच होता, रोज संध्याकाळचे जाणारा. नाव राम. नाव काय? राम. पण संध्याकाळी त्याला पंपावर गेल्याशिवाय त्याची गाडी चालू होत नव्हती.